आयुष्यातले काही प्रवास असे असतात की ज्याची सुरुवात तर खूप गोड होते, मात्र शेवट असा होतो की ज्याची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पठारे घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण मस्त की लोणावळ्यामध्ये एकदम भारी फिरलो वगैरे, सोलो ट्रिपचा आनंद घेतला. आणि आता बारी आली मित्रांनो अलिबागमध्ये फिरण्याची. आणि मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना तर अलिबागमध्ये आल्यानंतर सकाळ सकाळनं मस्त की बीचवर आलो. आणि बीचवर मित्रांनो इतकं सुंदर वातावरण होतं, इतकं सुंदर वातावरण होतं की काय सांगावं मित्रांनो. खरंच आहे ना, एकदम सकाळ सकाळची एकदम खरंच एकदम गुड मॉर्निंग झाली हो माझी. आणि मित्रांनो, खरं सांगायला गेलं ना तर सोलो ट्रॅव्हलिंग करत असताना थोडंफार अडचणी आपल्याला 100% आता बरं का, पण अडचणींवर मात करून आहे ना मित्रांनो आपल्याला जे शेवट पीस भेटतं ना, आणि काय सांगावं मित्रांनो तुम्हाला तो आनंद, जेव्हा आपण एकटं हिंडत असतो, आपण एकटा आनंद लुटतो. बाकी मित्रांनो, बीचवर आले आणि एन्जॉय नाही घेतला असं तर कधी होऊच नाही शकत ना. त्यामुळे आपण समुद्रामध्ये ना जे पण आपल्याला करता येईल ते सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला बरं का. जेवढा एन्जॉय घेता येईल तेवढा घ्यायचा प्रयत्न केला. कारण काय मित्रांनो माहिती का, आयुष्य काय परत नाही, हा एन्जॉय काय परत नाही. जेवढं वाटन तेवढं मित्रांनो मी दिल खुलासपणे एन्जॉय घेऊन टाकला बरं का. बाकी मित्रांनो, बीचवर या मुलांनी मला भरपूर मदत केली बरं का. याची आयडी मी खाली मेन्शन करून टाकेन बरं का. राजवीर नाव आहे बिचारायचं, पण बहिणी इतकी मदत केली मला फुकटमध्ये 1-2 राईड पण देऊन टाकले. म्हणलं भाई इतकं कोण करतो हो कोणासाठी आजकाल. नाही मग अलिबागच्या बीचवर मस्त की एन्जॉय घेतल्यानंतर आपण ठरवलं की जंजिरेकडे जायचं. आणि जंजिरेकडे जात असताना मस्त की एक अभयारण्य पण भेटलं आपल्याला. तिथं मस्त की फिरून वगैरे घेतलं. आणि रस्त्यामध्ये मित्रांनो आपल्याला ना छोटेसे मित्र पण भेटले. आणि मग या लहान मुलांकडून ना आपण मस्त एक आंबा वगैरे घेतला बरं का. आणि त्यांना ना त्यांच्या कष्टाची कमाई पण देऊन टाकली. बाकी मित्रांनो कसा विषय माहिती का, फिराय वगैरे गेलं ना तर थोडंफार ना अशा गोष्टी सुद्धा खायला प्यायला पाहिजे बरं का. लहान पोरांना कुठतरी एन्जॉय द्यायलाच पाहिजे. बाकी आता बारी होती जंजिरा किल्ल्यावर जायची. कारण मित्रांनो आता आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट होती मेन जंजिरा. आणि जंजिरामध्ये जाण्यासाठी मित्रांनो आपल्याला ना समुद्रातून ना बोटीने प्रवास करून जायचं होतं. आणि मित्रांनो ते बोलतात ना का काही गोष्टींसाठी आपण किती पण प्रयत्न केले, किती पण एफर्ट्स लावले, पण ती गोष्ट जर का आपल्या नशिबात नसली तर ती गोष्ट आपल्याला कधीच भेटत नाही. तशीच गोष्ट आपल्या सोबत झाली. नेमकं आपण जंजिराजवळ आलो, नेमकं वातावरणामध्ये एकाएक इतका बदल झाला की आपला प्लॅन कॅन्सल झाला आणि आपल्याला जंजिऱ्यावरून परत पाठीमागे यावं लागलं. आणि मित्रांनो जाऊ द्या, मला ना जंजिरा बघायला नाही भेटला, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो मला कोकण अनुभवायला भेटलं. मला मित्रांनो स्वतःसोबत टाइम स्पेंड करायला भेटलं. मला मित्रांनो स्वतःचा आनंद शोधायला भेटला. मित्रांनो मला समुद्र बघायला भेटला. मित्रांनो मला आनंद लुटायला भेटलं. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतःला स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं. बाकी मित्रांनो माझे व्हिडिओ ना भरपूर लोकांना कळायचे नाही बरं का, पण ज्यांना पण समजतील ना त्यांना समजेल की सायकोलॉजिकली ना मित्रांनो गोष्टी किती मॅटर करतात. आपण आपल्या मेंटल हेल्थवर किती काम केलं पाहिजे आणि आपण किती गोष्टींना समजून घेतलं पाहिजे. बाकी आपल्या आयडिया नवीन असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.